नमस्कार मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर वा कुटुंबासोबत सहलीला जायची तयारी करत असाल तर तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यातील या 5 प्रमुख स्थळांबाबत माहिती असायला हवी. टिपेश्वर अभयारण्य. टिपेश्वर अभयारण्य हे अर्धडोंगराळ प्रकारातील अभयारण्य असून या अभयारण्यात 20पेक्षा अधिक वाघ आहे. श्री जगदंबा मंदिर. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून 4 किलोमीटर अंतरावर केडापूर या गावात हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर स्थित आहे. तेलंगणा आणि विदर्भातील अनेक भावी भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. सहस्त्रकुंड धबधबा. विदर्भ व मराठवाडा विभाजन करणारा हा धबधबा पैनगंगा नदीवर वसलेला आहे. या धबधब्याची उंची जवळपास 30 ते 40 फूट इतकी आहे. उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याच्या एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो. पैनगंगा वन्यजीव अभयारण्य 325 चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या परिसरात विस्तारलेले आहे आणि अनेक वन्य प्राणी पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात. चिंतामणी गणेश मंदिर विदर्भातील अष्टपीठांपैकी एक मंदिर आहे. हे मंदिर 33 फूट खोल गाभाऱ्यात स्थित आहे.